आपला रोडवाला आलता त्याने ना रोडवाला पाहुणे आपल्या दाबून बिबून दिलं व्यवस्थित बरं का. त्याने शिंग बिंग पार साळल्यात बघ. दिसत हो दार लावली पार त्यांनी. अरे ते लय मस्ती व्हायला आता. बॉडी डायरेक्ट गरम झाली डायरेक्ट आणि डायरेक्ट झोपत आली. घरी गेलो तुम्ही जवळपास 2 वाजता 3 वाजता झोपलो. पावसामुळं गाडी ब्रेकडाऊन झाली, हे झालं ते झालं, टायर फुटला. 0.5 आलं मध्ये मध्ये 1x वर राहते. काय म्हणला तो त्यालाही म्हणलं कुठं घ्या झाला तू गाडी घेसल आपली गुप्त शोधा गेलता काय. आता हे कुठं शिकलं टाकू हे तोंडाला कोण लावू शिकायला तुला सांग मला सांग. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना एक वाजला बरोबर ते आपला रोडवाला आलता त्याने ना रोडवाला पाहुणे आपल्या दाबून बिबून दिलं व्यवस्थित बरं का. आता काय अडचण नाही. मग जाऊ आपल्याला तर वाळण तवाच त्याला पूर टाकायला लागेल वासराला. नेमकं काय आलं अजून ते वल्लच राव गोठ्याला मी जास्त माका टाकली होती. हे पहिलं गाला स्टॉक टाकून देतं याला. गोडं खातंय काय अडचण नाही. याला 2 पाट्या पण नीट जात नाही. शेवट असंच होतंय. काय कंटिन्यू मकाच खात्यात ना बरेच दिवस झाले. अजून पण मका भरपूर पाडलेली मी काल रात्री हो. आणि ही अख्खी हिरवी मका आहे. आता ही वाळा लागलेली ही मका आहे. आता एक काम करणार, एक टाईम काढबा आणि एक टाईम मका टाकणार असं प्लॅनिंग चालू करणार उद्यापासून. आज रात्री खाऊन दे, उद्यापासून काढबा चालू करा चालला आता. हो इथलं दाबून घेतलं सगळं मी. हे दाबलं पण जरा वल्ल हो इथं. वल्ल असल्यामुळं काय आले नेमकं चिखल होतं. आता 2 तास झाले आहे ना. आयो काय नशिबी तो. आता मी व्हिडिओ बनवला म्हणलं विने आहे ना, तो आला नेमका. तो आता मुखदर्शन दिलं मला. मग हे वाळा ठुलं रे मोकळं, तू याय ना म्हणलं आपल्या गाडी जाऊ. अरे हा खत आणायचे गोट्या टाकून देऊ ना इथं. खत नाही औषध आणायचं. औषध आणायचं रे. रोलर आणला होता, रोलर मारला त्याने. शिंग बिंग पार साळल्यात बघ. दिसत हो दार लावली पार त्यांनी. अरे ते लय मस्ती व्हायला आता. म्हणून त्याला ते बनवलं ना. हे बघ हात लावला तर तो थांबत नाही म्हणले हो. मग त्याला व्यायाम लागणारच आहे. शिफ्टीला हात लावलं तर थांबत नाही का जाऊ. शिफ्टीला हात लावलं तर कसं थांबत नाही. नजर बिजर कशी आली. डोळं उघडतो का डायरेक्ट. असे वाचर लागतात सर. तरी नियोजन झालं ना आमच्याकडून. आमची चुकी सगळी. नाही तर वासरा हातावर मारे लावले असते. वासरू आहे ना गुळ कशा मोठं होणार. अहो आताच वासरू अहो दात ना लावलेला. दात अजून लावीन 1 6-7 महिन्यांनी हाताने. नजर लय कडक पाहिलं असून बारीक पण असून तसं होतं ना. आम्ही ना गावात गेलो, व्हिडिओच नाही काढता आला राव. मी गाडी चालत होतो. आम्ही औषध आणलेलं आहे गवतावरचं. गाडी ठेवले पेटीकर आले की पेटीकर त्याची सज्ज करून उद्या पेटीकर आहे येऊन औषध मारायलाच दिवसभर पेटी. आणि मग दोन्ही वावर मारा लागेल रे. उद्या सुट्टी बी त्याला. सुट्टी रविवारी ना. हे राहून चल हे उघडच राहून त्याचा. इतर हवा जाऊन जरा कडक तरी होईल. 2000 years later. हो आता जाऊपासून 5:30 वाजल्यात. 5:30 झाले बरोबर. प्रॉब्लेम का आला मी ना रात्रभर ना झोपलो नाही. लय कमी झोप झाली. झोपलो असं लई तास 1.5 तास त्याच्यासाठी जास्त ना झोपलो. बॉडी डायरेक्ट गरम झाली डायरेक्ट आणि डायरेक्ट झोपत आली. घरी गेलो तुम्ही जवळपास 2 वाजता 3 वाजता झोपलो. 5 वाजता उठलो आणि खाली आलो. आत्ता 8 तास झाली. झोप नाही झाली रावली बेकार वाटतं. आणि ती का कुट्टी पाडलेली मी फक्त त्यांना हात बांधायचे आणि शान वाढून काढायचे. असं फ्रेश वाटत नाही. एवढ्या स्लीप सायकल आहे ना, स्लिपिंग सायकल मध्ये जरा चेंज झाला थोडा त्रास होईल. पण मला झोपायचे बरोबर 10 वाट
तिथून पुढं मला 8 तास झोप पाहिजे. असं मी शेड्यूल बनवणार आहे. 9 वाजता झोपणार, जेवण बिवण करून. पण ही सवय बदलायला लागणार आहे आता राव, कारण जास्त व्हायला लागलं माहिती का. शरीराकडे लक्ष नाही राहत ना असं. आठ वाजले तर राव, लाईट गेली बराच वेळ झाला. जाते तिथे जास्त होतं राव. मी म्हणलं लाईट येईन. आता ही नेमकी बॅटरी घेऊ आमच्या घरात, जरा इन्व्हर्टर आहे. गोठ्यात ते लाईट गेली असणार आहे. पोराण्यासाठी लोक खातात. दादा गोठ्यात जायच्या विण्याला बोलली तो 8 वाजल्यात नेमकी. खाली चक्कर मारून तो राहणार गोठ्या तावडं जेवढं जरा आहे ना, गोळी खायला लागणार मेडिकल. जरा अशी तर मला वाटत. इथे लाईट चालू केली का नाही काय माहिती यांनी. इन्व्हर्टर चालू आहे, लाईट ऑन नाही. वाजले पार. आता संतोष शेट आलाय. आज सुट्टी किती वाजता होती तू? आज लवकर झाली काय? इथं पाण्याची बॉटल घ्यायला थांबलो होतो मारवाड्याची. इथं मी गोळ्या घेतल्या डॉक्टर. हा 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 हा. पावसामुळे नाही ट्रॅफिक होत असेल राव. पावसामुळे गाडी ब्रेकडाऊन झाली, हे झालं ते झालं, टायर फुटला. अरे चला गाव चहा घेऊन येऊ. सर रे भाऊ जरा आपली तुम घे. हा आता आम्ही गावात चाललोय चहा प्यायला. गावात कॅफे आहे ना तिथं भारी बसायला विसायला. पण पाऊस कमी झालाय ना भाई. कोरडा आलं का नाही? हा ना, पावसाने बघा दिघा नारला होता. अजून 4 दिवस पाऊस नाही, नंतर परत दिघा नाही म्हणतात. बनवले भारी पण बघा राव. कलर बिल डोकं लावलंय आणि मायनर केलं पण चांगलं केलंय. अरे भाऊ प्राईज द्या मला पेरी पेरी. बघ ना कसलं भारी वाटतंय. जोगाव त्यांनी शाळेत असं यांनी दिमाग लावलंय. जुगाडमध्ये गेले म्हणजे कमी पैशात पण चांगलं बनवलंय. एकदम डिसेंट. बघ ना आम्ही पण केलं तरी बरंच, पण चुकला टायमिंग त्याचा एड आहे. चेस कोणते चेस करा. चाय पार्टी. अरे 1x. हा आता 0.5 ला आलं. मध्ये 1x वर राहते. काय आणला तो? आता आहे ना 10 वाजल्यात. आम्ही चहा बी घेऊन आलो ते कॅफेमधून. बसलो निवांत. मग बराच वेळ बसलो. आता फिरून परत चालू होतो घरी. नेमकं नदीला पाणी किती आलं दाखवतो तुम्हाला. होय जलपर्णी असते. होय जलपर्णी त्या वर पाणी आलं होतं पर्यंत. ह्या रेलिंग पर्यंत पाणी होतं. असं रोड लेवल आलं ते आपण बघितलं की. आम्ही तिथं लेवळा यायचं बसायला. नदीची ते आठवतं राव. असं लय मेंबरी असे आठवतात. तर जाग्यावर गेलं ना मग सगळं क्लिक होतं राव. मग पहिलं आम्ही ना आईसोबत यायचं ना मी, तर इथून या द्वारा हे माधव इथं म्हणते हे दरवाजा ना इथून बाहेर यायचं. तू लय सैनिक वाटतं माहिती का. बाहेर आल्यावर पुढलं पाथरेस नदीचं इथंच बघायचं आम्ही नाही पहिलं. अच्छा क्लिक झालं ना लय भारी वाटतं राव. सगळी मेंबरी आठवतं. मला लय बारीक ब्लॉग बनवला मी. काहीच नाही काम केलेलं आणि करणार का पण एवढं काही क्रिएटिव्ह नाही का. असं दररोज तेच केलं तर फिरायला नाही गेलं मग अवघड आहे. फिरायला जायचं होतं पण नेमकं थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे मी गेलो नाही सिद्धेशंग. नाही तर आम्ही दिवाळी घाटात जाणार होतो. मग लय भारी कंटेंट भेटला असता मला. लय भारी ब्लॉग बनवला पण आला असता. पण जाता नाही आलं मला नेमकं राव.
कुठं फरार झालता त्याला मी म्हणलं कुठं घ्या झाला तू गाडी घेसल आपली गुप्त शोधा गेलता काय हिला मी म्हणलं अचानक कसं काय गायब झाला इथूनच. चलो संतोष सेठ साईडने हळूहळू चल. हे काय अडकवतात बरं मला तेच कळत नाही. स्पेस टेक्नॉलॉजी काय का बरं ते काय हे असते का गुप्त अडवतं काय कारण विष असते त्यांची काय बांधून ठेवतात इंद्रायणीला धंदा लावला यांना सोपत दिला बायान पण ते जायला ऋषीचा मामा आहे. चल मी म्हणलं कोण आहे हिरा तुम्हाला वाईटला दिसले मला तुम्ही चला जाऊन दे गाडा कुठं आदत आता हे कुठं शिकलं टाकू हे तोंडाला कोण लावू शिकायला तुला सांग मला सांग हा कुठं बैठलं तू तोंडाला लावायचं कुठं बैठलं. आजचा व्हिडिओ आपण एंड करू इथंच 11 वाजले जवळपास. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा.